नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर 5 मार्च 2026 या दिवशीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. पहिला प्रश्न बघू. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी भारताला अधिकृत भेट दिली? तर याचे योग्य उत्तर आहे कॅनडा. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत भारताला अधिकृत भेट दिली. व्यापार, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता यावर लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा या भेटीचा उद्देश होता. तर मार्क कार्नी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. भारत आणि कॅनडाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापाराचे किती उद्दिष्ट ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे $50 अब्ज. तर भारत आणि कॅनडाने 2030 पर्यंत $50 अब्ज US चे द्विपक्षीय व्यापार कराराचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये औषध निर्माण, पोलाद, सी फूड आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाईल. पुढील प्रश्न बघू. संरक्षण मंत्रालयाने 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी कोणत्या कंपनी बरोबर 2,901 कोटी रुपयांचा करार केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स MK3 खरेदी करण्यासाठी HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 2,901 कोटी रुपयांचा करार केला आहे. तर HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. विमा नियामक IRDAI ने सर्व विमा कंपन्यांसाठी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स कधीपासून लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2026. पुढील प्रश्न बघू. जागतिक वन्यजीव दिन वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 3 मार्च. जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. 1973 मध्ये CITES स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघू. नुकतेच निधन झालेले HK दुआ कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर HK दुआ हे पत्रकारिता आणि मुत्सद्देगिरी याशी संबंधित होते. त्यांनी HK दुआ हे ज्येष्ठ पत्रकार होते, राज्यसभा सदस्य होते, माजी मुत्सद्दी होते. त्यांनी हिंदुस्तान टाइम्स आणि ट्रिब्यून यासारख्या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले आहे. पुढील प्रश्न बघू. भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिन नॅशनल सिक्युरिटी डे कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 मार्च. भारतीय सुरक्षा दलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समर्पित जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. उत्तर प्रदेश सरकारने रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी कोणत्या देशाच्या RAIL-1 GmbH कंपनीसोबत 200 कोटी रुपयांचा करार केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जर्मनी. उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि आधुनिक रेल्वे ट्रॅक तंत्रज्ञान आणण्यासाठी RAIL-1 GmbH कंपनीसोबत 200 कोटी रुपयांचा करार केला आहे. तर जर्मनी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला हे जर आजचे प्रश्न आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.